नमस्कार, मी कृष्णकुमार गोयल, अध्यक्ष कोहिनूर ग्रुप. सर्वप्रथम यशस्वी उद्योजक या चॅनलच्या माध्यमातून ऐकणाऱ्या सर्व बांधवांना, भगिनींना माझा मनापासून नमस्कार. आपण आयुष्यात काय करू इच्छितो? कारण मला बरेच लोक भेटतात की आमच्याकडं भांडवल नाही आहे, पैसे नाही आहे, पण आम्हाला उद्योजक नोकरी करायची नाही आहे, पण आम्हाला उद्योगधंदा काहीतरी शिकवा, काहीतरी सांगा. या पद्धतीने अनेक तरुणी माझ्याकडे येतात आणि मी सगळ्यांना सांगतो, जेव्हा मी सुद्धा लहान होतो मी ठरवलं होतं की मला स्वतःला आयुष्यात नोकरी नाही करायची, पण कमीत कमी 3 जणांना तरी नोकरी मी देणार. आणि आज मला सांगायचा आनंद होतो, जवळजवळ 750 स्टाफ माझ्याकडं आहे. म्हणजे 3 लोकांवरनं सुरू झाली कोहिनूर ग्रुप, आता 750 पण पोचण्याचं कारण काय आहे तर अपार कष्ट, मेहनत, सचोटी आणि काही काम करण्याची तयारी. माझी सुरुवात फार छोट्या धंद्यातनं झाली. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी शाळेत असताना राख्या विकायचो, कॉलेजमध्ये असताना मी फटाके विकायचो. तर आता राखी विकणं किंवा फटाके विकणं हा तसा फार छोटा धंदा आहे, पण आज लोकांना आज हजारो कोटीचा टर्नओव्हर आमचा आहे. पण ही सुरुवात कुठेतरी छोट्या धंद्यात नव्हते. तर मित्रांनो, या लोकांना, यशस्वी लोकांना, नवीन उद्योजकांना हेच सांगेन की तुम्ही आपल्या आयुष्यामध्ये निराश होऊ नका. पैसे असले तरच धंदा करतो असं काही नाही आहे. तर विदाऊट भांडवलसुद्धा करता येतं. त्यात तुमची स्वतःचं गुडविल तुम्ही तयार करायला पाहिजे. प्रामाणिकपणे तुमचा हा लोकांच्या लक्षात यायला पाहिजे. म्हणजे आता आपण पाहिलं, केळी विकणारे लोकही केळी विकतात, भाजी विकणारी 10% व्याजाने पैसे आणून भाजी आणतात आणि तरी त्यांना पैसे मिळतात. तर मित्रांनो, आता आमचा जो कन्स्ट्रक्शनचा बिझनेस आहे याच्यामध्ये मी जेव्हा पाहतो तर हजारो सप्लायर आमच्याकडे आहेत. कारण कन्स्ट्रक्शन बिझनेस म्हटलं तर 1000 ते 1500 वेगवेगळ्या प्रकारचे आयटम्स लागायचं. साधं वाळूचं उदाहरण घ्या. आता लोक काय करतात की शेतात नदीतनं वाळू काढली, ते नदीतले काढणारे वेगळे लोक असतात. त्यानंतर तो ट्रक ज्याचा असतो तो वेगळा असतो आणि मग त्या ट्रकवाल्याला कस्टमर सापडत नाही कुठं आपण वाळू सप्लाय करावी किंवा कुठं विकावी. तर त्यासाठी एक मध्यस्थ म्हणून तुम्ही त्याच्यात काम करू शकता. त्याला कुठं पैसे लागतात. तर त्या दृष्टिकोनातून वाळू असेल, वीट असेल, खडी असेल, अशा पद्धती ज्या छोट्या गोष्टी आहेत त्यात तुम्ही लक्ष घालून एक छोटा व्यवसाय करू शकतात. सिमेंटचा बिझनेस असतो. एक 200 पोती सिमेंट आणली, ती विकली, त्याच्यावर ₹1, ₹1.5, ₹2 नफा घेतला. तर समजा 200 पोत्या सिमेंटवर ₹400, 200 पोती रोज जर विकली तर ₹400 रोजचे मिळतात. ₹12,000 वर्षाला महिन्याला होतात. तर सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की कुठल्याही व्यवसायाची सुरुवात तुम्ही बघा ना, आता धीरूभाई अंबानी कुठं पेट्रोल पंपावर कामावर होते. म्हणजे आपण हा इतिहास पाहिला आहे. रतन टाटा कुठं होते. पण ही सगळी आज किती मोठ्या प्रमाणात त्यांचा व्यवसाय वाढलेला आहे. पण कुठंतरी कष्ट करण्याची तयारी ठेवा, प्रामाणिकपणे तुम्ही काम करा. आणि अनेक व्यवसाय, पेंटिंग, आता कन्स्ट्रक्शनमध्ये तर एवढे व्यवसाय आहे. कार्पेंटर आहेत, वेगवेगळे प्लंबर आहे, प्लंबिंगचा छोटा कोर्स करा, तिथं तो व्यवसाय, त्याचं टेंडर घ्या. प्लंबिंगचा व्यवसाय सोपा आहे, कार्पेंटरचा व्यवसाय सोपा आहे, पेंटिंगचा व्यवसाय सोपा आहे. आज पेंटिंगमधला थोडासा अभ्यास जर तुम्ही केला आणि छोट्या बिल्डिंगला पेंट मारण्याचं जरी काम घेतलं आणि 4 लोकांना बरोबर घेऊन तुम्ही ते पेंटिंग बिल्डिंगचं केली, तर एक बिल्डिंग चांगली जर तुम्ही केली, मनापासून छान पद्धतीने कलर वापरले, तर सगळे बिल्डर तुमच्याकडे आकृष्ट होतील. तर कामामध्ये उत्कृष्टता जो आणेल त्याच्या दृष्टीने मला वाटतं हे फार चांगलं आहे आणि त्या दृष्टीने आपण प्रयत्न करा. आता हे छोटी आता त्याप्रमाणे गवंडी आहे, मिस्त्री आहे, ट्रेडिंग सल्ला वगैरे करायचा असेल तुम्हाला, अनेक दारं तयार करणारे लोक आहेत, छोटे डोअर्स होतात, फॅब्रिकेशन आहे, ग्रिल वगैरे बनवण्याचं काम आहे. हे सगळं तसं फार सोपं आहे, छोटी काम आहे. आणि या माध्यमातून जेव्हा आपण एखादं काम करतो आणि चांगल्या क्वालिटीचा दर्जा जर तुम्ही ठेवला कामामध्ये, तर तुमच्या कामाला लोक रिस्पेक्ट देतात आणि तुमच्याकडे आकृष्ट होतात की अरे याची क्वालिटी खूप छान आहे. त्या दृष्टिकोनातून माझं असं मत आहे की ग्रॅज्युएट झाल्यानंतरच करायला पाहिजे असं काय नाही. ग्रॅज्युएट व्हायच्या आधीसुद्धा या छोट्या गोष्टीचं प्रशिक्षण तुम्ही घेऊ शकता. ऑन द कॉन्ट्री, आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी आणली NEP, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, त्या पॉलिसीचं काय वैशिष्ट्य आहे? त्या पॉलिसीचं वैशिष्ट्य हेच आहे की पुस्तकी ज्ञानापेक्षा व्यावहारिक ज्ञान फार महत्त्वाचं आहे. आणि अनेक छोटे कोर्सेस ते आणलेले आहे. ते तुम्ही तुमच्या शाळेत शिकून घ्या आणि कोर्सेस शिकल्यानंतर स्वतःवर एक ट्रायल करा, 1-2 ठिकाणी काम करा,
तर मला नक्की खात्री आहे की तुमच्यातले अनेक विद्यार्थी हे उत्कृष्ट उद्योजक होतील. छोट्यातून सुरुवात झालेली मोठ्या प्रमाणात होईल असा मला पूर्ण विश्वास आहे. मित्रांनो, नक्की ट्राय करा. थँक्यू. धन्यवाद.